या पुस्तकाच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही, लक्षात घ्या. पुस्तक मोठं आहे, रिव्हिजन तुम्हाला भरपूर करावी लागेल, प्रॅक्टिस भरपूर करावी लागेल, कारण 16 ते 17 क्वेश्चन तुम्हाला जिओग्राफीचे विचारले जातात पूर्व परीक्षेला. ठीक आहे, ओके. म्हणजे भूगोल हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देतो प्रिलिम मध्ये आणि मेन्सला सुद्धा. ठीक आहे, तर हे आहे पुस्तक भूगोल विषयाचे व्यासंगी प्राध्यापक आणि भूगोल तज्ञ प्राध्यापक के खतीब सरांचं पुस्तक. अख्खा महाराष्ट्र हे पुस्तक वापरतं. आणि सुरुवात जर तुम्ही पुस्तकं घेणार असाल तर जिओग्राफीचं पुस्तक एक तुम्ही घ्या आणि इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स एक 2-3 पुस्तकं तुमच्याजवळ असली पाहिजे. ठीक आहे, ओके. नवीन एडिशन घ्या शक्यतो तर. 37वी आवृत्ती मार्केटमध्ये आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा, PSI, STI, ASO पूर्व आणि मुख्य, म्हणजे इथं तुमचं काय होईल माहिती का, पूर्व आणि मुख्य दोन्हीचा सिलेबस तुमचा इथं कव्हर होणार आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला याच पुस्तकातून शिकवणार आहे, त्याच्यामुळे नोट्स वगैरे काढायची गरज अजिबात नाही. लक्षात घ्या, एका सब्जेक्टचं तुमचं बर्डन पूर्णपणे कमी होऊन जाईल. आणि असाच पार्ट येतो आपला इंडियन पॉलिटीचा, म्हणजे पुस्तकच एवढी परफेक्ट आहेत की तुम्हाला तिथं नोट्स काढायची गरजच नाही, फक्त रिकॉल करायचं आणि परफेक्ट करायचं. ठीक आहे, ओके. तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या राज्यसेवेसाठीही चालणार आहे, तुमच्या कंबाईन प्री साठी पण चालणार आहे, कंबाईन मेन्स साठी पण चालणार आहे. म्हणजे अशी या पुस्तकाची रचना आहे. ठीक आहे, ओके. प्राइस वगैरे पुस्तकाची बघून घ्या, तुम्हाला डिस्काउंट वगैरे दिला जातो. ऑफिशियल वेबसाईट वरून घ्या, किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन पुस्तक तुम्ही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, आज आपण फक्त सिलेबस बघणार आहोत आणि हा सगळा सिलेबस तुम्हाला लिहून काढायचा आहे. ही आहे अशी PDF मी ऍप्लिकेशन वरती इन्स्टॉल करणार आहे, अपलोड करणार आहे. चला, आता पुस्तक खूप सुंदर आहे बघा, मॅप वगैरे खूप छान दिलेले आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये. म्हणजे तुम्हाला ना सेपरेटली असं काही करायची गरजच नाहीये की तुम्ही गुगल सर्च करताय किंवा तुम्हाला दुसरीकडे जाऊन एक्स्ट्रा कंटेंट शोधावं लागेल, असं तुम्हाला काहीच करायचं नाही. ठीक आहे, सगळं काही पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके, PDF वरती फक्त फोकस करा. प्रास्ताविक माहिती पहिला जो टॉपिक इथे येतो आपला, प्रास्ताविक माहिती. तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, इथं पण थोडाफार तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा पार्ट देतात. महाराष्ट्र हे नाव कसं पडलं, त्याची व्युत्पत्ती काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. आता तुम्ही मॅडम इथून क्वेश्चन येतात का हो? पहिला जो पार्ट आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि त्याचा अर्थ वगैरे, इथून शक्यतो तर क्वेश्चन येत नाहीत. ठीक आहे, अजिबात क्वेश्चन येत नाही. पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही हा पार्ट करा, एकदा वाचून घ्या. क्वेश्चन तुम्हाला येतात तुमच्या 3rd सेक्शन मधून, स्थान, विस्तार, क्षेत्रफळ आणि सीमा. डायरेक्ट एका मार्काला तुम्हाला क्वेश्चन असतो. अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार विचारला जातो. हे तुम्हाला पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण डिस्टन्स विचारलं जातं, याच्यामधला फरक विचारला जातो, कंपॅरिझन करून विचारलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्राला लागून असलेले जे राज्य आहेत त्यांच्या सीमा विचारल्या जातात, जिल्ह्यांच्या सीमा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जातं की नंदुरबार जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे, किंवा मध्य प्रदेश राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे ना, हा प्रास्ताविक माहितीमधून तुम्हाला विचारला जातो. प्रास्ताविक माहितीमध्ये लोकसंख्या पण येते, तुम्हाला लोकसंख्येची घनता विचारली जाऊ शकते. तुम्हाला टोटल लोकसंख्या किती होती 2001 ची, 2011 ची, इथे दिलेलंच आहे. ठीक आहे, तर स्थान, विस्तार, क्षेत्रफळ, सीमा 100% क्वेश्चन असतो एखादा. लोकसंख्येवरती 2 क्वेश्चन असतात. 2 म्हणजे कसे, तुम्हाला लोकसंख्येची जी धोरणं आहेत त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. साक्षरता, घनता, बाललिंग गुणोत्तर 100% क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे हे 3 पॉइंट असे आहेत की ज्याच्यावरती क्वेश्चनचे चान्सेस असतातच असतात क्वेश्चन. ठीक आहे, ओके, क्लिअर. फक्त कधी इझी विचारतील, कधी डिफिकल्ट विचारतील. ओके, आणि भारताच्या संदर्भात महाराष्ट्राचं स्थान काय आहे हे तुम्हाला इथं विचारलं जातं. ठीक आहे, आणि पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा तुमचा हा फर्स्ट टॉपिक संपतो, प्रास्ताविक माहिती तुमची संपती, तर इथे तुम्हाला प्रॅक्टिससाठी वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेले आहेत. ओके, एवढी परफेक्ट पुस्तकं तुम्हाला मिळणार नाहीत, लक्षात घ्या. आणि इथे तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न सॉल्व्ह करा. एक्स्ट्रा क्वेश्चन पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, कोणते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये. ठीक आहे, तर हा झाला तुमचा पहिला टॉपिक. पहिला टॉपिक अवघड तर नाहीये, पण हा जो पार्ट येतो ना, स्थान, विस्तार, क्षेत्रफळ, सीमा, हे करताना तुम्हाला हा जो नकाशा आहे ना, हा नकाशा व्यवस्थित करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक भाग, प्रशासकीय भाग, त्याच्यानंतर कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे, म्हणजे
तुम्हाला असं डोळे झाकले तर महाराष्ट्राचा नकाशा समोर दिसला पाहिजे, ठीक आहे. आणि जास्त फोकस करणारा भाग म्हणजे हा जो मधला भाग येतो ना, मराठवाडा आणि इकडचा भाग, इथे तुम्हाला जिल्ह्यांविषयी माहिती खूप जास्त विचारली जाते, लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे आपल्या राज्याचा नकाशा तरी आपल्याला परफेक्ट माहित असला पाहिजे. मार्केटमध्ये तुम्हाला आउटलाईन मॅप मिळतात, भरपूर प्रकारचे मिळतात. रिव्हर मॅप असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जिल्ह्यांचा मॅप असतो आउटलाईन, त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हे भरायचे असतात. तर त्याचा नक्की फायदा होतो. जास्तीत जास्त 1 किंवा 2 रुपयाला मिळतात, पण वापरा. जर तुम्हाला आउटलाईन मॅप घ्यायचे नसतील तर तुम्ही स्वतः ड्रॉ करून पण प्रॅक्टिस करू शकता, ठीक आहे. ओके, तर पहिला टॉपिक खूप महत्वाचा आहे, कारण का आपल्या पूर्ण महाराष्ट्राची ओळख आपल्याला होते. आणि जर तुम्ही इथंच महाराष्ट्राचा नकाशा बघत नसाल तर तुम्हाला पुढचा पार्ट म्हणजे करून पण त्याचा काही उपयोग नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. कारण का क्वेश्चन पेपर स्ट्रेट नसतो, लक्षात घ्या, बरोबर. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा जो आहे तो आपल्याला प्रॉपर माहित असला पाहिजे. सेकंड टॉपिक तुमचा येतो ऐतिहासिक पार्श्वभूमी. शक्यतो तर जिओग्राफी सेक्शन मध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून क्वेश्चन येत नाहीत, पण इथं तुम्हाला अश्मयुग, प्राचीन काळ, मध्ययुगीन इतिहास महाराष्ट्राचा, ठीक आहे, अर्वाचीन इतिहास, टिळक युग, गांधी युग, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सगळं तुम्हाला कव्हर केलेलं आहे. ओके, क्लिअर. आणि इथे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेले आहेत. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्हाला हिस्ट्रीचं जे मी लेक्चर तुम्हाला दिलं आता पाठीमागचं, त्याच्यामध्ये पण मी एक्सप्लेन केलं होतं, पण खूप कमी क्वेश्चन येतात. जिओग्राफी सेक्शन मध्ये तर येतच नाहीत, हिस्ट्री सेक्शन मध्ये तुम्हाला विचारले जातील. त्याच्यामुळे दुसरा टॉपिक जो आहे ना तो तुम्ही फक्त वाचा, दोन्हीकडे तुम्हाला ओव्हरलॅप होतोय, त्याच्यामुळे इथं विशेष काही मेहनत घ्यायची गरज नाही. तिसरा टॉपिक मात्र अतिशय महत्वाचा आहे, प्रादेशिक आणि प्रशासकीय विभाग. विद्यार्थी महाराष्ट्रात राहतात, पण विद्यार्थ्यांना विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश माहितच नसतं. मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला खानदेशामध्ये किती जिल्हे येतात, बरोबर, मराठवाड्यामध्ये किती जिल्हे येतात, विदर्भामध्ये किती जिल्हे येतात, नागपूरसह नाग विदर्भ म्हणजे काय. ओके, तर अशा प्रकारचा जो पार्ट आहे, प्रादेशिक विभाग किती, प्रशासकीय विभाग कोणते आहेत, जिल्ह्यांची निर्मिती असेल, मूळ जिल्ह्यापासून नवीन जिल्हा कधी तयार झाला, त्याचा डेट तुम्हाला माहित पाहिजे. सिक्वेन्स वरती क्वेश्चन विचारले जातात. ओके, तर पहिल्या टॉपिक नंतर तुमचा सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे तिसरा टॉपिक, प्रादेशिक आणि प्रशासकीय विभाग. याच्या अतिशय सुंदर असे पीडीएफ आपण बनवलेले आहेत आणि त्याच्याद्वारे आपण इथं शिकणार आहोत, ठीक आहे. प्रत्येक पार्ट तुम्हाला इथं फोकस करून दाखवला जाईल. आणि भूगोल हा विषय असा आहे की नकाशाशिवाय हा विषय शिकूच नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. तुम्हाला फक्त जर मी कंटेंट देत राहिले, थेरी देत राहिले आणि तुम्हाला हे नकाशात, मी तुम्हाला प्रादेशिक विभाग शिकवते, ओके, आणि मी तुम्हाला नकाशाच नाही दाखवला, मी फक्त तुम्हाला म्हणते की हा खानदेश आहे, खानदेशामध्ये एवढे जिल्हे येतात, खानदेशातल्या या जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागून आहेत, तुम्हाला समजेल का, नाही समजणार, लक्षात घ्या, बरोबर. तर इथं तुम्हाला प्रत्येक टॉपिक शिकवताना मॅप लागतो म्हणजे लागतोच, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हा आहे तुमचा तिसरा टॉपिक. चौथा टॉपिक आहे तुमचा भूरचना. आपल्या महाराष्ट्राची भूरचना कशी आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग बघावे लागतील. किनारपट्टीचा प्रदेश आहे, उठाव वैशिष्ट्य आहेत, उंचवट्याचा प्रदेश आहे, सह्याद्री आहे, सह्याद्रीची उठाव आणि वैशिष्ट्य आहेत, सह्याद्रीच्या पूर्वेकडील शाखा ज्याला आपण फाटे फुटलेले म्हणतो सह्याद्रीला, तुम्हाला डोंगरावरती वगैरे क्वेश्चन विचारले जातात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये डोंगर, उत्तर महाराष्ट्रातील डोंगर, जोडा लावामध्ये क्वेश्चन असतात. उदाहरणार्थ मुदखेडचे डोंगर कुठे आहेत, गाळणा टेकड्या कुठे आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे. तर भूरचनेवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल असा आहे की तुम्हाला 17 क्वेश्चन मध्ये आता तुम्ही टॉपिक बघा किती आहे तिथं, एका टॉपिक मधून एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, ठीक आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला मॅपचा आधार घ्यावाच लागतो. फक्त दुसरा टॉपिक सोडला तर आतापर्यंतचे 3 टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत. कंटेंट खूप जास्त आहे, थेरॉटिकल पेक्षा फॅक्च्युअल डाटा जास्त आहे, जो तुम्हाला आठवावाच लागतो, लक्षात ठेवावाच लागतो, ठीक आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये खूप छान चार्ट दिलेला आहे. पूर्वेकडच्या डोंगर रांगा आणि टेकड्या, पठारी प्रदेश आहेत, बेटे आहेत, खाड्या असतील, खिंडी असतील, घाट आहेत, कोणत्या घाटातून आपण कुठे जातो वगैरे वगैरे, जोड्या लावाचा क्वेश्चन असतील, शिखरे आहेत, पुळणी आहेत, डोंगरी किल्ले आहेत, जलदुर्ग, समुद्र तटीय किल्ले, प्रमुख टेकड्या, प्रमुख डोंगर, पठार असतील, थंड हवेची ठिकाणं. तर हे दिसताना इतकं सोपं दिसतं, लक्षात घ्या, पण जेव्हा क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये जोड्या लावाचा वगैरे, तर तिथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं जर प्रॉपर आपण
अभ्यास केलेला नसेल तर. ठीक आहे, तर हे सगळं काय आहे, फॅक्च्युअल डाटा आहे, म्हणजे माहिती तुम्हाला पाहिजेच. ठीक आहे, लक्षात घ्या. प्रमुख समुद्र तटीय किल्ले किती आहेत वगैरे अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर भूगर्भ रचना. इथं फक्त भूरचना आपण बघितली, इथं भूगर्भ रचना म्हणजे जिओलॉजी म्हणू शकतो आपण थोडक्यात. याच्यावरती 17 पासूनचे पेपर तुम्ही काढून बघा. 2017 पासून प्रत्येक वर्षी क्वेश्चन आहे जोड्या लावामध्ये. आर्कियन कालखंडातील खडक कोणत्या भागामध्ये सापडतात, त्याच्यामध्ये खनिज कोणती भेटतात, मग आर्थिक दृष्ट्या ते महत्वाचे आहेत का, पॅरेंट रॉक म्हणजे काय वगैरे वगैरे. ठीक आहे, धारवाड कालखंडातील खडक. आता काय होईल, आतापर्यंत आयोगाने जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला, फिल इन द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन विचारला. ठीक आहे, थिओरिटिकल क्वेश्चन विचारला. मे बी पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप दिला जाईल आणि महाराष्ट्राच्या मॅप मध्ये आर्कियन कालखंडातील खडक या भागामध्ये मिळतात असा डॉटेड एरिया दिला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. म्हणजे फक्त क्वेश्चन विचारण्याची पद्धत बदलते, कंटेंट तेच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की ऍडव्हान्स काय विचारलं जाऊ शकतं, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तेवढं फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर कडप्पा कालखंडातील खडक, विंध्यायन कालखंडातील खडक, याच्यावरती जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. यवतमाळमध्ये कोणते खडक मिळतात वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि याच्यावरती विचारले जातात वस्तुनिष्ठ प्रश्न. जुन्या विद्यार्थ्यांसाठी हे काहीही अवघड नाहीये, पण जे विद्यार्थी नवीन आहेत तुमच्यासाठी हा जो भाग आहे तुम्हाला डिफिकल्टच वाटेल. पण सतत सिलेबस वाचा. आता मी ही पीडीएफ जेव्हा तुम्हाला अपलोड करेल तेव्हा तुम्ही सतत पीडीएफ बघा की काय काय मला या पुस्तकातून कव्हर करायचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नदी प्रणाली, जसं भारताच्या नदी प्रणालीवरती क्वेश्चन असतात तसेच महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती क्वेश्चन असतात. याच्यामध्ये प्रमुख जलविभाजक, महाराष्ट्रातल्या नद्या गोदावरी, भीमा, कृष्णा, पैनगंगा या नद्यांच्या उपनद्यांवरती क्वेश्चन असतात. त्यांचं क्षेत्रफळ, कॅचमेंट एरिया असेल, गोदावरीच्या खोऱ्यात पिकणारी पिकं असतील वगैरे वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. डावीकडून मिळणाऱ्या नद्या, उजवीकडून मिळणाऱ्या नद्या, लांबी असेल, महाराष्ट्रातील लांबी सांगा किंवा ऑल ओव्हर त्यांची लांबी सांगा, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. वर्धा, इथे तुम्हाला किती नद्यांचा अभ्यास करावा लागतो, 4 आणि 6, 8 नद्या आणि या 8 नद्यांच्या उपनद्या. ठीक आहे, ओके. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. कोकणातील नद्यांचा आपण पश्चिमेकडील नद्या म्हणून वेगळा अभ्यास करतो आणि दोन्हीचं कंपॅरिझन तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, तर हा 6वा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आतापर्यंतचे जे 6 टॉपिक आपण बघितले फॅक्च्युअल होते, तिथे काही संकल्पना समजून घ्यायची गरज नव्हती. पण हवामान हा एक टॉपिक असा आहे की इथं तुम्हाला संकल्पना समजून घ्याव्या लागतात. बरोबर, टेम्परेचर प्रेशरचा संबंध समजून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर पर्जन्याचं वार्षिक वितरण कसं असतं, ईशान्य मोसमी हवामानाचा महाराष्ट्रावरती कसा परिणाम होतो, नैऋत्य मोसमी हवामान म्हणजे मान्सून मेकॅनिझम आपण राज्यसभेला शिकतो. बरोबर, पण स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड तुम्हाला इथं करावं लागतं. याच्यामध्ये तुम्हाला नैऋत्य मोसमी हवामान, ऋतूंचा अभ्यास करावा लागतो. वर्षा ऋतू, शरद ऋतू, ईशान्य मोसमी हवामान, शीत ऋतू, उष्ण ऋतू, पर्जन्याचं वार्षिक वितरण कसं आहे, पर्जन्य वितरणावरती प्रभावी घटक कोणते आहेत की कोणत्या घटकामुळे परिणाम होतो, महाराष्ट्रातील पर्जन्याचं वितरण कसं आहे, पर्जन्याची परिवर्तनशीलता, या संकल्पना तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. आणि या पर्जन्याच्या परिवर्तनशीलतेमुळे काय परिणाम होतात, महाराष्ट्रातल्या पर्जन्याची काय वैशिष्ट्ये आहेत आणि हवामान विभाग. ओके, अशा प्रकारचे मॅप तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारतात. टेम्परेचर, प्रेशर वाढत जातं, टेम्परेचर कमी होत जातं, मग पावसाचं प्रमाण जसं जसं तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाल वाढत जातं का कमी होत जातं, अशा प्रकारचे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा टॉपिक महत्वाचा आहे, समजून घ्यावं लागतं इथं सगळं. त्याच्यानंतर मृदा टॉपिक आहे. मृदा टॉपिक तुम्हाला राज्यसेवेलाही विचारला जातो, पण तिथं तुम्हाला मृदेची निर्मिती, झोनल सॉइल, अझोनल सॉइल काय आहे वगैरे, कंपोजिशन वगैरे विचारलं जातं. इथं तसं नाहीये, इथं तुम्हाला डायरेक्ट मृदा म्हणजे काय डेफिनेशन वगैरे दिलेली असते आणि महाराष्ट्रामध्ये मृदेचे कोणते प्रकार सापडतात ते तुम्हाला विचारलं जातं. मृदेची धूप म्हणजे काय, टाईप आहेत धुपेचे पण, ते तुम्हाला मेन्सला विचारले जातात, पण आजकाल प्रिलियमला सुद्धा विचारलं जात आहे. ठीक आहे, धूप का होते, त्याची कारणं काय आहेत, मग भूसंवर्धन कसं केलं पाहिजे, हा टॉपिक तुम्हाला स्पेशली महाराष्ट्राशी रिलेटेड विचारला जातो. ठीक आहे, ओके. वनसंपदा, इथे तुम्हाला करंट अफेअर्स मधून एखादा वन रिपोर्ट नवीन आलेला असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. अदरवाईज महाराष्ट्रामध्ये किती टक्के वन आहेत, कोणत्या वनांमध्ये वाढ झालेली आहे, कोणत्या भागांमध्ये वनांची तोड जास्त झालेली आहे, वनांचे प्रकार तुम्हाला विचारले जातात. उष्णकटिबंधीय पानझडी असतील,
सदाहरित असतील, निम सदाहरित असतील, त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण विचारले जातात की रोजवूड कुठं मिळतो, बरोबर, अशा प्रकारे. तर हा टॉपिक पण तुम्हाला बऱ्यापैकी फोकस केला जातो. ओके, तुमचा सुद्धा हा सिलेबस तोंडपाठ होऊन जाईल तेव्हा तुम्ही सतत अभ्यास कराल तेव्हा. वन उत्पादनावरती जास्त क्वेश्चन येत नाहीत. वनांचं महत्व पण तुम्हाला इतकं विचारत नाहीत, हे सगळं राज्यसेवेला विचारतात, सामाजिक वनीकरण वगैरे. तर हा भाग फक्त वाचून घेतला तरी चालेल. खनिज संपत्तीवरती क्वेश्चन विचारले जातात. मॅंगनीज, लोह, इथे देताना 3 दिले पण खूप सारी खनिजे आहेत जी खतीब सरांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. सगळी खनिजे आपल्याला इथे करावी लागतात आणि याचा साठा आणि उत्खनन याच्यानुसार क्रम लावा असा विचारला जातो क्वेश्चन, किंवा महाराष्ट्राचा नंबर कितवा आहे एखाद्या खनिजाच्या उत्खननामध्ये वगैरे वगैरे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आतापर्यंत 10 टॉपिक आहेत. 10 टॉपिक मधल्या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे प्रत्येक टॉपिक तुम्हाला इथे करायचाच आहे. ऊर्जा साधने, इथं तुम्हाला ऊर्जा प्रकल्प असतील, त्याचे काय म्हणतात त्याला कॅपॅसिटी असेल, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. उदाहरणार्थ दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, औष्णिक विद्युत आहे, जलविद्युत, राज्यातील जलविद्युत केंद्रे, अणुऊर्जा संशोधन केंद्रे असतील, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जास्तीत जास्त जोड्या लावा किंवा फिल इन द ब्लँक साठी तुम्हाला इथून क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. आणि इथे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. फक्त बदलता ट्रेंड काय आहे तो समजून घ्या. आतापर्यंत फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला थेरॉटिकल फॉर्मॅटमध्ये विचारले, जोड्या लावामध्ये विचारले. आता काय होऊ शकतं, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही, फक्त तुम्हाला मॅप देऊन विचारला जाऊ शकतो पाठ. ठीक आहे, काय केला जाऊ शकतो, मॅप देऊन विचारला जाऊ शकतो. याच्या पलीकडे नवीन काहीही होणार नाही. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, त्याच्यानंतर जलसिंचन, याच्यावरती खूप डिफिकल्ट क्वेश्चन विचारले होते पाठीमागं तुम्हाला. महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रकार, कालवे असतील, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं गव्हर्नमेंटचे कालवे वगैरे याच्यावरती क्वेश्चन विचारला होता, किंवा सिंचन योजना कोणत्या आहेत, तळी असतील किंवा सरोवरांचा जिल्हा कोणता, विहिरींचा जिल्हा कोणता, उपसा सिंचन, ठिबक सिंचन, महाराष्ट्र भूजल कार्यक्रम, याच्यावरती प्रिलियमला तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. आणि खूपच जास्त डिफिकल्ट क्वेश्चन पेपर जर त्यांना काढायचा असेल तर तुम्हाला काय केलं जातं माहिती का, तुमचा जो सर्वे आहे ना, सर्वे मध्ये कृषी हा टॉपिक असतो, तुम्ही काढून बघा. सर्वे मध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली असते. आपल्या महाराष्ट्राचा सर्वे तर मराठीतूनच असतो, त्याच्यामुळे काही टेन्शन तुम्हाला नाहीये. तर ती आकडेवारी, ती माहिती तुम्हाला करावी लागते. ठीक आहे, ओके. कृषी टॉपिक आहे, याच्यामधून पण क्वेश्चन विचारले जातात. पिकं जी आहेत, सगळी पिकं, कोणती पिकं कोणत्या भागामध्ये पिकवली जातात, त्याच्यानंतर तुम्हाला भूमी उपयोजनाची आकडेवारी पण बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेली आहे. शेतीचे प्रकार तुम्हाला विचारले जातात. दिसताना हा टॉपिक सोपा दिसतो, पण लक्षात ठेवायला थोडंसं डिफिकल्ट आहे. तर इथे तुम्हाला बघा, आधुनिक फुलशेती म्हणजे काय, वनशेती म्हणजे काय, त्याच्यानंतर दुग्ध उत्पादक विभाग असतील, ज्वारी, बाजरी, गहू, ऊस उत्पादक विभाग, तर हे सगळे विभाग करावे लागतात. कोकण विभागामध्ये तुम्हाला आंबा, भात, नारळ, सुपारी, स्पेसिफिक जिल्हे विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. काही फॉर एक्झाम्पल मला वाटतं तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, पिकं असतात ना, उदाहरणार्थ मिरची आहे, मिरचीचे पण टाईप असतात, नाव असतात त्याला पण. ठीक आहे, तर त्याच्यावरती पण आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतो. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं भात लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम, खारभूमी विकास कार्यक्रम, हे प्रत्येक पुस्तकामध्ये नाहीये, खूप कमी पुस्तकामध्ये आहे. ओके, कृषी बाजारपेठांचा विकास, कृषी समस्या, याच्यावरती कमी क्वेश्चन आहेत. कृषी विद्यापीठांवरती क्वेश्चन असू शकतो तुम्हाला जोडा लावामध्ये वगैरे. ठीक आहे, बाकी तुम्हाला जास्त इथं विचारलं जात नाही. पशुधन आणि दुग्ध उद्योग बऱ्याच एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला इथं. जे शेळ्या, मेंढ्या, म्हैस यांचे जे टाइप्स आहेत ना, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आणि जो तुमचे रिपोर्ट असतात ना, तर पशुधन वाढलेला आहे का, कमी झालेला आहे का वगैरे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला करंट अफेअर्स मधून विचारले जातात. ओके, तर 14 टॉपिक आहेत. 14 टॉपिक मधून क्वेश्चन विचारलेले आहेत. मत्स्य व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी, खाऱ्या पाण्यातील मासेमारी, मत्स्य संवर्धन, आर्थिक विकास, आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो या व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये मत्स्य उत्पादनाच्या, हे तुम्हाला इथं विचारलं जातं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर उद्योगधंदे, जोड्याला मध्ये क्वेश्चन विचारले जातात. सूतगिरण्या कुठे आढळतात, लोकर वस्त्र उद्योग कुठे आढळतात,
फळ प्रक्रिया उद्योग असतील, खत उद्योग असतील, रसायन उद्योग असतील. म्हणजे हे पुस्तक म्हणजे हवामान टॉपिक सोडला तर अख्ख्या महाराष्ट्राची इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे, समजून घ्यायची काहीच गरज नाहीये, सगळा फॅक्च्युअल डाटा आहे, म्हणजे लक्षातच ठेवायचंय. समजलं का? लक्षात ठेवायचं म्हणजे सतत रिव्हिजन करणं. ठीक आहे, औद्योगिक विभाग तुम्हाला अभ्यासावे लागतात आणि प्रत्येक चॅप्टर वरती तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यामुळं प्रॅक्टिस तुमची चांगली होणार आहे. वाहतूक, आता इथं तुम्हाला नवीन वाहतूक मार्ग, जुने वाहतूक नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे. इथं पण क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. करंट अफेअर्स मधून खूप डिफिकल्ट क्वेश्चन विचारलेले आहेत, जसं की तुम्हाला इथं रस्त्यांचे प्रकार, राष्ट्रीय महामार्ग, परिवहन मंडळ असेल, विकास महामंडळ असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील बंदरं आहेत, हवाई वाहतूक आहे, रेल्वे विकास आणि त्याच्या समस्या आहेत, महाराष्ट्रातून गेलेले लोहमार्ग, त्या लोहमार्गावरती पडणारी शहरं. बरेच क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड विचारले होते, काही क्वेश्चन रद्द पण झाले होते, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर हा सगळा भाग तुम्हाला विचारला जातो. 17 टॉपिक झाले. इथं संदेशवहन, इथे जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत, लक्षात घ्या. हा टॉपिक तुम्ही स्किप केला तरी चालेल. सगळ्यात महत्वाचा टॉपिक लोकसंख्या. 3 क्वेश्चन विचारले जातात म्हणजे जातातच. ठीक आहे, घनता असेल, साक्षरता असेल, त्याच्यानंतर जन्मदर, मृत्यूदर. आता हे सगळं जे आहे ना, हे सगळं कॉमन आहे. आयोगाने काय विचारलंय? आयोगाने तुम्हाला राज्यसेवेचा सिलेबस विचारलाय. ओके, एज पिरामिड काय आहे, त्याच्यानंतर माल्थसचा सापळा काय आहे, हे तुम्हाला पूर्व परीक्षेला नाहीये, राज्यसेवेला आहे, तरी पण कंबाईनला क्वेश्चन विचारलाय. ओके, स्थलांतरावरती क्वेश्चन आहेत. राज्यांतर्गत स्थलांतर म्हणजे काय, बहिर्गत स्थलांतर म्हणजे काय, हे तुम्हाला विचारलेलं आहे. नागरीकरण तुम्हाला विचारले, दशलक्षी शहरं तुम्हाला विचारलेली आहेत. राज्यामध्ये जे अनुसूचित जाती जमाती आहे किंवा मायनॉरिटीज म्हणतो आपण, ठीक आहे, जैन धर्म, बौद्ध धर्म यांची लोकसंख्येनुसार आकडेवारी तुम्हाला विचारलेली आहे. क्लिअर? आणि लोकसंख्या धोरणासोबतच तुम्हाला आरोग्य धोरण सुद्धा लोकसेवा आयोगाने विचारलेली आहेत. ओके, मानवी वसाहती, मानव भूगोलाचा हा पार्ट येतो, याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. छोटासा पार्ट आहे, जास्त काही अवघड नाही. पर्यटन हा जो भाग आहे, इथं तुम्हाला भरपूर क्वेश्चन बनतात. महाराष्ट्रामधले थंड हवेची ठिकाणं, राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, धबधबे, सरोवरे, त्याच्यानंतर किल्ले असतील, संग्रहालय असेल, ज्योतिर्लिंग असेल, सगळी माहिती तुम्हाला तक्तेवाईज इथं पुस्तकामध्ये मिळून जाते. ठीक आहे, आता हा जो पार्ट येतो ना, मंडळे आणि महामंडळे, हे जास्त विचारले जात नाही, लक्षात घ्या. परिवहन महामंडळ, तुमची सरळ सेवा भरती, पोलीस भरती, अशा एक्झामला याच्यावरती क्वेश्चन जास्त राहतात. पण एक दोन वेळा वाचून घेतलं तर बरं होतं, की अचानक एखादा क्वेश्चन आला तर, पण शक्यतो तर क्वेश्चन येत नाहीत बरं का. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जास्त पार्ट विचारला जातो तो म्हणजे जिल्हावार संक्षिप्त आढावा, म्हणजे थोडक्यात प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास तुम्हाला इथं दिलेला आहे. हा पार्ट तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे. इथं आपलं हे खतीब सरांचं पुस्तक संपतं, म्हणजे 23 टॉपिक तुम्हाला इथं दिलेले आहेत. 17 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. परफेक्ट असं बुक आहे, पुस्तकाच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. बरोबर, पुस्तक दिसताना छोटं तुम्हाला दिसणार नाही, मोठंच दिसणार आहे. वारंवार रिव्हिजन करावे लागणार आहे, व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. नोट्स वगैरे काढायची अजिबात गरज नाही. आयोगाचे पेपर्स बघा. आयोगाचे पेपर्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जितकं सोपं समजतो आपण महाराष्ट्राच्या भूगोलाला, तितका महाराष्ट्राचा भूगोल सोपा नाही आणि अवघडही नाही. फक्त कंटेंट खूप जास्त आहे जे आपल्याला इथं करावं लागतं.